सावंतवाडी स्टेशनचं नाव बदलून ज्या नेत्याचं नाव दिलं जात आहे ना, त्यांच्यामुळेच आज कोकण रेल्वे अस्तित्वात आहे. पण देशाचे पहिले मराठी पंतप्रधान बनण्याची त्यांची संधी ही कोकणी माणसांमुळेच त्यांच्या हातातून निसटली होती. आणि बरं, ज्या दिवशी त्यांना रेल्वे मंत्री पदाची शपथ घ्यायची होती ना, त्या दिवशी ते त्यांच्या घरात स्वतःचे कपडे धुत बसले होते. आज रेल्वेच्या सीट्सना आपण अशा प्रकारे ज्या गाद्या बघतोय ना, त्या गाद्या सुद्धा त्यांच्या प्रयत्नामुळेच लागलेल्या आहेत. त्यांच्या कार्यकाळात रेल्वे खाते एवढ्या प्रॉफिट मध्ये चालायचं की सरप्लस प्रॉफिट कमावणारे ते पहिलेच रेल्वे मंत्री ठरले होते. तब्बल 20 वर्ष कोकणातल्या राजापूर या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेलेले हे असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे मधु दंडवते. त्यांच्या कामाची पद्धतच एवढी जबरदस्त होती की पुढच्या मंत्रिमंडळात त्यांना देशाचं अर्थमंत्रीपद देण्यात आलं होतं. आणि पुढच्या निवडणुकीत ते देशाचे पंतप्रधान बनणार अशी चर्चा असतानाच त्यांच्या बाले किल्ल्यातून, त्यांच्याच मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला. आणि देशाला मराठी पंतप्रधान देण्याचं महाराष्ट्राचं स्वप्न अपूर्णच राहिलं. पुढे 2005 साली जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्यावर अंत्यसंस्कार सुद्धा केले गेले नाहीत, कारण त्यांनी आपलं देह दान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तर एवढ्या दिग्गज आणि इमानदार नेत्याचं नाव हे सावंतवाडी रेल्वे स्टेशनला देणं हे त्यांच्या कार्याला दिलेली सलामीच आहे. तर कोकण रेल्वेचे शिल्पकार मधु दंडवते यांचं कार्य तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा.